नमस्कार सर्वांना, मी प्रियांका कांबळे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा आहे आपला हळदीच्या दिवसाचा ब्लॉग. तर इकडे आम्ही सकाळी म्हणजे दुपार झालेली, सकाळी हळदीचं थोडंफार कार्यक्रम होतं. ते झाल्यानंतरला आम्ही दुपारी लागलेलो रांगोळी काढायला रोडवरती. आणि ही रांगोळी चुन्याची आहे. तर ही जी रांगोळी होती ती घरापासून ते मंदिरापर्यंत काढायची होती. तर आमची तर घराच्या इथेच आमची कंबर गेलेली, पण तरी पण आम्ही हिंमत हारली नाही. आम्ही तिघीजणी होतो, चौघीजणी. मध्ये माणसं आम्हाला येऊन मदत पण करत होते, पोरी. तर आम्ही थोडे एक फ्लावर्स वगैरे काढलेले आणि एक बेसिक डिझाईन होती घरापाशी ती काढलेली. त्यानंतरला पुढची डिझाईन ती सिम्पल ठेवलेली, कारण चुना आमच्याकडे कमी होता. तर बालडी भरून चुना असूनसुद्धा आम्हाला कमी पडलेला. पण आम्ही पातळ करून आम्ही पूर्ण रोड मंदिरापर्यंत रांगोळी काढली होती. तर इकडे तुम्ही पाहू शकता, आम्ही तिघीजणी होतो. इकडे मधून मदत करायला येत होते. आणि एकीकडे घरामध्ये चाललेले मुंडावळ्या ज्या असतात रुईच्या, त्या विणत होत्या. ह्या सगळ्या मुलीच्या आत्या आहेत, मामांची सगळ्या बहिणी. तर इकडे सगळ्या वयस्कर आहेत. तर ह्या माझ्या मावस सासूस सगळ्या. तर इकडे गाणी बोलत रुईच्या मुंडावळ्या विणत होत्या. आणि आमचं दुपारनंतर मग 4 वाजता कंप्लीट झालेलं रांगोळी वगैरे काढून. आणि आम्ही येऊन इथं निवांत बसलेलो. इकडे आमची सगळी गप्पा गोष्टी चालल्या होत्या खूप. आम्ही तर पहिल्यांदा सगळ्यांना समोरासमोरी बहुतेकांना मिळते, अर्ध्यांना भेटलेली आहे. पण काही जणी अशा होत्या ज्यांना मी पहिल्यांदाच भेटलेली. त्या माझ्या सगळ्या नंदाबाई होत्या, नणंद. तर इकडे तुम्ही पाहू शकता आमचा अवतार काय झालेला, कारण रांगोळी काढून म्हणजे कंबरेची वाट लागलेली. पण ह्या ज्या ताई आहेत त्यांची तर काय स्पीडचा तुम्ही हिशोबच लावू शकत नाही. एवढ्या स्पीडने त्या रांगोळी काढत होत्या चुन्याची, फटाफट फाट एकदम. आणि त्यानंतरला मग इकडे मांडवाला आंब्याचा जो टाळा असतो तो इकडे लावला जात होता. इकडे तुम्ही आता गाणी ऐका.